तुमचा अनुभव काय होता फिल्ममध्ये? अ, माझा अनुभव खूप चांगला होता. म्हणजे चांगला अनुभव मिळाला मला. माझी पहिलीच वेळ होती शूटिंगच्या बाबतीत आणि डिझायनिंगच्या बाबतीत. मी ऑनसेट फिल्म एज्युकेशनचा मी स्टुडंट असल्यामुळे युग सरांच्या बरोबर माझं नेहमी चर्चा व्हायची, बोलणं व्हायचं. तर सरांनी मला तो चान्स दिला ॲज अ डिझायनर म्हणून, सेट डिझायनर अँड ह्याच्यासाठी आर्ट डिरेक्टर म्हणून. मला खूप छान वाटतंय आणि माझ्यातला विश्वास सरांनीच हे करून मोठा केला आणि मला खूप चांगला अनुभव मिळाला त्या ह्याच्यात. शूटिंगचा जर पूर्ण प्रसंग बघितला तर आम्ही रोजच्या वापरामध्ये कसं राहायला हवं, कसं राहायला पाहिजे, हेच सगळं तिथं शिकलो आम्ही आणि त्याचा आम्हाला लाईफमध्ये खूप फरक पडला. युग सरांच्या बरोबर बोलत असताना ह्या मूवीचा जेव्हा आम्ही सब्जेक्ट ऐकला आणि सरांनी जे आम्हाला नरेट केलं होतं त्यानुसार आम्हाला सुद्धा ह्या गोष्टीची जाणीव झाली की प्लास्टिक ह्या सब्जेक्टवरती काम करणं खरंच किती गरजेचं आहे. आणि तिथूनच आमच्यामध्ये खूप उत्सुकता किंवा ते काम करण्याबद्दलचं मोटिवेशन सरांच्याकडून मिळालं आणि हे आपल्याकडून काहीतरी व्हावं, ह्याचा किमान एवढ्यातून तरी खारीचा वाटा व्हावा, हा उद्देश पकडून आम्ही ह्या मूवीमध्ये काम करायचा निर्णय घेतला. बाय प्रोफेशन डिझायनिंग असल्यामुळं आर्ट डिरेक्शनसाठी मला थोडीशी मदत झाली त्याच्या टेक्निकल टर्म्सची. पण ते वापरायचं कसं, फिल्ममध्ये कसं वापरायचं, हे मला इन्स्टिट्यूटला सरांच्याकडून, युग सरांच्याकडूनच कळालं. त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या, ज्या इतक्या छोट्या छोट्या आहेत पण त्याच्या बदलांमुळं, त्या गोष्टी केल्यामुळं त्याचा किती इफेक्ट होऊ शकतो हे मला ॲक्च्युली ह्या प्रोसेसमध्ये कळून गेलं. त्यामुळं मला तरी असं वाटतं की ॲज अ इंटिरियर डिझायनर आर्किटेक्चरल प्रॅक्टिस जी करत असेल त्याच्यापेक्षा फिल्म सेट्समध्ये खूप जास्ती शिकायला मिळतं आणि खूप मल्टिपल वेळेला शिकायला मिळतं. सरांच्या बरोबर डिस्कस झाल्यानंतर सरांनी मला माझ्या बाय प्रोफेशननुसार आर्ट डिरेक्शनचं मला इंटरेस्ट आहे किंवा मी करू शकेन असं सरांनी विश्वास दाखवला. त्यानुसार मला हा मूवी मिळाला.